स्पायसी फ्लेवर येतोय। उत्सुकता वाढली आहे खायची। नमस्कार महाराष्ट्र, मी आपली लाडकी आरती, आपलं ग्रीडीज फूडी चॅनलमध्ये हार्दिक स्वागत। तर आज तुम्ही विचार करत आला आज मी आले कुठे, तर आज आपण व्हिजिट करतोय श्री बालाजी चायनीज कॉर्नर येथे। तर हे आहे मार्केटमध्ये, वडाळा मार्केट, मच्छी मार्केट जवळ। त्याचा ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे। त्याच्या आधी आपण ओनरला भेटूया इकडच्या। तर चला, तर आता आपण भेटूया ओनरला। तर इकडची स्पेशालिटी काय आहे तेच सांगणार आहे आणि आपण टेस्ट करणार आहोत। तर आपण त्यांना आधी भेटूया। आपलं नाव? संतोष शंकर जमन्ना। तर हे चायनीज कॉर्नर आपण कधीपासून ओपन केलं? हे झाले 2 वर्ष झाले। 2 वर्ष झाले। तर इकडची स्पेशालिटी काय ते विचारूया सर्वात आधी। लॉलीपॉप डबल एक्का आणि चिकन क्रिस्पी आणि टार्झन राईस आणि सिंगापुरी नूडल्स। तर चला आता आपण ह्याची मेकिंग बघूया कशा प्रकारे असते। तर चला, तो अभी आपण क्या बना रहे हैं यहाँ पे? टार्झन राईस। टार्झन राईस। तर इकडचे कुक आहेत आता ते टार्झन राईस बनवतात ते। तर बघूया कशा प्रकारे बनतोय तो राईस। सबसे पहले क्या डाला आपने? स्टार फूल, जीरा, अंडा और अपना लहसुन पेस्ट है, मिर्ची पेस्ट है, अदरक है। अब ये पहले डालेंगे। फिर अभी थोड़ा सा चिल्ली सॉस, फिर हल्का सा हल्दी पाउडर, थोड़ा चिकन, थोड़ा सा सोया सॉस, बनवायची पद्धत तर खूपच भारी आहे। आता टेस्ट करून आपण सांगू आणि स्मेल एक नंबर येतोय त्याचा। हा स्पेशल मसाला आहे आपला याला। हाँ तर हा स्पेशल मसाला ॲड केला आता त्यांनी, त्याच्यामुळे त्याची सिंगापुरी कोणचा राईस? टार्झन राईस। टार्झन राईसची ओहो, दिसायला खूपच सुंदर दिसतंय। खूप उत्सुकता वाढली आहे खायची। टार्झन राईस रेडी झालाय, तर दिसायला बघ खूप सुंदर दिसतोय। तर आता टार्झन राईस झाला, आता आपण विचारूया नेक्स्ट डिश कोणती येते। तो अभी क्या बना रहे हो? बंजारा नूडल। बंजारा नूडल्स। तर आता बंजारा नूडल्सची मेकिंग बघूया चला। सगळ्या डिशची बनवायची पद्धत खूपच वेगळी आहे। दिसायला बघा किती सुंदर दिसत आहे, बनवतानाच इतका भारी वाटतंय। तर आता नूडल्स ॲड केलेत। जे चायनीजमध्ये मसाले पडतात ते ॲड करतात आता, आणि त्याचबरोबर स्प्रिंग ऑनियन सुद्धा ॲड केलेत। ह्याचा कलर थोडासा वेगळा होणार आहे असं वाटतंय मला। येस, ग्रीन कलर मध्ये। आता आपले नूडल्स सुद्धा रेडी झालेत। तर आता दुसरी डिश रेडी झाली आहे। तो ये क्या है? ये बंजारा नूडल है। बंजारा नूडल्स। दिसायला बघा खूपच भारी दिसतंय आणि खायची उत्सुकता खरंच वाढली आहे, कंट्रोल होत नाहीये। तरी अजून 2 डिश बाकी आहेत आपल्या त्यांच्या स्पेशल, ते आपण बघूया। त्याच्या आधी बघा, वाव,
खूपच भारी. सर आता नेक्स्ट डिश बघूया आपण कुठची बनवतात ते. अभी नेक्स्ट डिश कोणची बनने वाली? डबल एक्का. डबल एक्का. पहिल्यांदा नाव ऐकते रेसिपी. ऑइल घातलं त्यांनी आता. सगळ्या गोष्टीची बनवायची पद्धत खूपच वेगळी आहे. आता त्यांनी ऑनियन ॲड केलाय. बायको कुठे आहे? का रेडी झालाय. आपण टेस्ट करणार होता. और अभी नेक्स्ट डिश कौन सी बनाने वाला? क्रिस्पी. क्रिस्पी. आता क्रिस्पी बघूया आपण. आता बनते चिकन क्रिस्पी ना. हाँ क्रिस्पी है. क्रिस्पी बनते आपली. दिसायला बघा कसली भारी दिसते. आता आपली क्रिस्पी रेडी झाली आहे. वाव, दिसायला खूपच सुंदर दिसते. त्याचबरोबर वरतून टाकले कोथिंबीर. सर्वात आधी आपण बंजारा टेस्ट करूया. दिसायला बघा किती भारी दिसतंय. आवाज थोडा येत नसेल, पाठी बँजोचा आवाज भरपूर आहे. खूप ऑसम फ्लेवर आहेत त्याचे, कारण की त्याचे व्हेजिटेबल्स आहेत आणि त्यांचे सिक्रेट मसाले आहेत, त्याच्यामुळे खूपच भारी वाटतं. नो वर्ड्स. खावा फटाफट. त्याचबरोबर आता आपण डबल एक्का ट्राय करणार आहोत. दिसायला बघा खूपच भारी बनवलं त्यांनी. या हातानेच खायला लागणार आपल्याला, कारण की लॉलीपॉप आहे. वाव. खूप स्मोकी फ्लेवर येतोय. क्रीमी असे फ्लेवर्स येतात, खूपच भारी. नो वर्ड्स. त्याचबरोबर आपण आता ट्राय करणार आहोत टार्झन राईस.
या खायला. अप्रतिम टेस्ट, काही शब्दच नाही आहे. नक्की आणि ट्राय करा, त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की टेस्ट कशी आहे. आता आपण क्रिस्पी ट्राय करतोय. दिसायला बघा कसली भारी दिसते आणि क्रिस्पीचे पीसेस बघा किती मोठे आहेत. एवढा मावणार पण नाही मला. ऑसम. बोलायच्या आधी खाऊन घ्या, तरी टेस्ट इतकी छान आहे, नाही शब्दच नाही आहे. नावं ठेवण्यासारखं काहीच नाही आहे. आणि त्याचबरोबर दिला आहे टाईमपाससुद्धा खायला. इतकेच व्हेरायटी नाही तर भरपूर असे व्हेरायटी आहेत. तर हे त्यांचे मोस्ट म्हणजे फेवरेट म्हणजे त्यांचे आवडते ते डिशेस आहेत. इकडे फ्राईड राईस, नूडल्स, ट्रिपल राईस अशा भरपूर गोष्टी छान भेटतात. तर तुम्हाला इथे आल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही इकडची टेस्ट. तर नक्की व्हिजिट करा शॉपवरती आणि आपण त्यांना विचारून घ्या यांची डिलिव्हरी आहे का नाही. तर चायनीजचे इतके प्रकार मी टेस्ट केलं तर खूपच अप्रतिम होते. मला खूपच आवडले, तुम्हालासुद्धा आवडेल. त्यासाठी तुम्हाला इथे व्हिजिट करावी लागेल. तर हे शॉप आहे मच्छी मार्केट येथे. तर तुम्ही नक्की या. नियर ऑक्झिलम स्कूल आहे, त्याच्याबरोबर तिथे तुम्ही कॉलसुद्धा करू शकता. इथे डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर देणारच आहे. तर आता आपण डिलिव्हरी कुठपर्यंत भेटते ते विचारूया त्यांना. तर आपली डिलिव्हरी कुठपर्यंत भेटते? आपल्याला 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावर डिलिव्हरी भेटेल. आणि ऑर्डर कितीची पाहिजे आपल्याला मिनिमम? वडाळ्यात असेल तर 200च्या वरती आणि बाहेर असेल तर 500च्या वरती. तर ह्याचं ॲड्रेस आणि मोबाईल नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ अशाच नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.